आहे। सध्या बेलवली परिसरात एसबीआय बँक या ठिकाणी आपण आहोत। याच ठिकाणी एक ज्येष्ठ नागरिक, ज्यांचं वय जवळपास 70 ते 71 वर्ष एवढं होतं, ते ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी या ठिकाणी आले होते। 61,000 रुपये जवळपास त्यांनी घेतले, त्यांच्या जवळच्या पिशवीमध्ये त्यांनी ते पैसे ठेवले आणि त्याच्यानंतर ते नॉमिनेशन फॉर्म भरत होते। नॉमिनेशन फॉर्म भरत असताना त्यांना काही प्रश्न पडले, ते प्रश्न विचारण्यासाठी, त्याची उत्तरं विचारण्यासाठी ते बँकेचे जे काही कर्मचारी आहेत त्या काउंटर पाशी गेले आणि याच संधीचा फायदा जो आहे तो या भामट्यानं घेतला, या चोरट्यानं घेतला। त्यानं लक्ष ठेवलं आणि सदरचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते ज्यावेळी विचारणा करण्यासाठी संबंधित काउंटर पाशी गेले, काउंटर जवळ गेल्यानंतर त्यांनी एकंदरीत ती पिशवी जी आहे ज्याच्यामध्ये तब्बल 61,000 रुपये होते, ते 61,000 रुपये घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढलेला आहे। या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे। सेवानिवृत्त खरंतर ज्येष्ठ नागरिक होते आणि काही त्यांच्या कामास्तव त्यांनी हे पैसे काढले होते, परंतु आपण बघितलं तर अवघ्या काही मिनिटांमध्येच खरंतर त्यांचे 61,000 रुपये त्यांना गमवावे लागलेले आहेत। संपूर्ण घटना या बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना बँकेमध्ये सुरक्षा रक्षक असतोच, तो नेमका काय करत होता, त्याचं लक्ष नेमकं कुठे होतं आणि सुरक्षा यंत्रणा काय करत होते बँकेची, हा सुद्धा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे। या मागचं कारण म्हणजे ही जी सुरक्षा यंत्रणा आहे ती याचसाठी असते की जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या सोबत जे काही व्यवहार होत असताना त्यांना जे काही प्रश्न पडतात त्यांच्यावरती लक्ष ठेवणं सुरू आहे। या बँकेमध्ये कोण येतंय, कोण जातंय, कोण संशयास्पद आहे का, यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम या सुरक्षा यंत्रणेचं असतं। त्यामुळे आता या एसबीआय बँकेची सुरक्षा यंत्रणा नेमकं काय करत होती असा सुद्धा सवाल जो आहे तो आता या ठिकाणी उपस्थित होतो। त्यामुळे बदलापूरकरांनो, बँकेत जाताना, व्यवहार करताना, पैसे काढताना या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी तुम्ही लक्ष ठेवा आणि तुमच्या पैशांची काळजी करता तुम्हालाच करायची आहे। परंतु ते 71 वर्षाचे जवळपास ज्येष्ठ नागरिक होते, त्यांना जवळपास 61,000 रुपये गमवावे लागलेले आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोरजी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता त्या चोरट्याचा मागोवा पोलीस प्रशासन घेते। लवकरच त्याला अटक केली जाईल आणि संबंधित ज्येष्ठ नागरिकाचे पैसे त्यांना पुन्हा एकदा परत दिले जातील, अशी माहिती या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोरजी शिंदे यांनी खरं तर आता दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर।